नमस्कार मंडळी. हा माझा नवीन मिनी ब्लॉग आहे. सो इथून पुढे मी मिनी ब्लॉग स्टार्ट करणार आहे. सकाळी सकाळी उठले, तोंड एकदम असं सुजलेलं होतं, बट स्टील काय कॅमेऱ्यांसमोर दाखवायचं होतं, त्यामुळे मग पटकन पटकन आवरत होते. तर ब्रश केलं, त्याच्यानंतर फेस वॉश केलं. मी मोस्टली फेस वॉश मॉर्निंगचा जो असतो तो फक्त पाण्यानेच धुते. आता चालली आहे मी वॉक करण्यासाठी. आणि काय मस्त व्ह्यू आहे माझ्या घराचाही, इतका छान मस्त आजूबाजूला झाडं वगैरे आहेत. खूप भारी वाटतं. म्हणजे आळशी आहे मी तशी, पण स्टील काय करणार ना, उठायचं थोडंसं. आणि गार्डनला गेले. आमच्या घराजवळ एक गार्डन आहे, तिथे मी जाते. तिथे काय एक्सरसाइज करायची होती. टिंग डिंग टिंग डिंग. काय करणार, अशी तर चरबी नाही आहे माझ्याकडे, पण खाऊन खाऊनच माझ्या अंगातच खूप जास्त चरबी येते. थोडे नेक एक्सरसाइज वगैरे केले, तसं गोल गोल छोटा कीड़ा गोल गोल फिरून असं वाटत होतं जाणार आहे आजच्या दिवसातच माझी मान तुटणार आहे. मेडिटेशन तर काही नीट झालं नाही, सो म्हटलं गप आपल्या घरी जावं. सूर्यदेवतेला नमस्कार करून आले मी आता घरी. आणि घरी येऊन सगळ्यात पहिले पाणी कोमट करायला ठेवलं. आणि कशाची नवीन सुरुवात करायची म्हटली की माझ्याकडून तर कोणती गोष्ट चांगली होतच नाही, त्यामुळे हे तोडून टाकलं. सकाळ सकाळ इतकी छान अशी सुरुवात झालेली आहे माझी. आणि हे मी ज्यूस बनवलेला आहे, सो ते प्रिझर्व केलं होतं. बिकॉज रोज रोज ते ज्यूस बनायला खूप कंटाळा येतो, तशी खूप आळशी आहे. तर ते केलं आणि म्हटलं जाऊ दे, आज नवीन दिवस आहे, आपण काचेच्या ग्लासातून ट्राय करूया. सो मग मस्त कोमट पाणी काचेच्या ग्लासात टाकलं आणि मग त्याच्यानंतर प्यायला घेतलं मी पाणी. तो असं थोडंसं नखरे वगैरे व्हिडिओ वगैरे काढणं चालू होतं. या ज्यूसमध्ये मी हळद आणि अद्रक थोडंसं मिक्स केले, त्याच्यामुळे त्याचा जो स्मेल येतो थोडासा असा वेगळा आहे. फर्स्ट टाइम असं काहीतरी ड्रिंक वगैरे बनवून पितीये. सो म्हटलं ठीक आहे, जरा ट्राय करू आपण कसं लागतंय कसं नाही. पण ठीक आहे, छान होती टेस्ट वगैरे. आणि मेन म्हणजे ते बॉडीसाठी हेल्दी आहे, त्याचे बेनिफिट्स आहेत. सो ठीक आहे, म्हटलं जाऊ दे. छान आहे, छान आहे, छानच म्हणावं लागतं, काय म्हणणार दुसरं. माझा ज्यूस पिऊन होत नाही तोवर माझा भाऊ आला. त्याचं असं चाललं होतं की काय करते, येडी वगैरे झाली आहे का, कॅमेरा वगैरे स्टार्ट केलाय. माहिती पण काय करणार असं काय करत नाही मी, शांत. 1 hour later. काय करू, आंघोळ करायची आता 8 वाजते. हा माझा इडियट भाऊ मागून मी मिनी ब्लॉग करते सार्थक. झालं एवढंच, आता आंघोळ करायची. आंघोळ देवपूजा केली, आता मी बनवतीये स्वयंपाक. सो आज मी बनवतीये शेपूची भाजी. खूप दिवसापासून भाजी खायची इच्छा झाली होती, काल मार्केटमधून घेऊन आले शेपूची भाजी. आता बनवायला घेते ज्वारीची भाकरी. वेट लॉसवर आहे सध्या मी, सो ज्वारी प्रेफर करते. इथे मी गरम पाणी घेतलं, कारण की गार पाणी घेतल्यावर माझ्याकडून भाकरी तुटली जाते. सो गरम पाणी घेतलं की भाकरी तुटत नाही, सो मी गरम पाणी प्रेफर करते मोस्टली. आणि मग मस्त असं एकदम, जसं की मला खूप छान सगळा स्वयंपाक येतो अशा प्रकारे मस्त असं मी भाकरीचं पीठ मळायला घेतलं. हां, पण येतो बरं का मला छान असा स्वयंपाक. आधी येत नव्हता, पण आता 1-2 वर्ष झाली मला येतोय छान असा स्वयंपाक करता. आता तुम्हीच बघून सांगा मला जमतीये का भाकरी, बरं का. चलो ये गई भाकरी तवे में, टड़न, और इसमें डालो पाणी आणि असं गोल 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 फिरवायचं. मस्त फिरवताना जरा लक्ष देऊन, कारण की खूप चटका बसलेला आहे. तुम्हाला बघायचंय बघायचंय तुम्हाला कसे परत एकदा दाखवतोच. अरे वा कसे. मी चालली आता मम्मीला दीदीकडे सोडायला. हे आमची बाबडू टुंगू 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 टुंगू. गुड मॉर्निंग गोंडू. गोंड्या, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मी मम्मीला दीदीकडे सोडून लवकर घरी आले. चला मंडळी या जेवायला. जेवण झाल्यानंतर मी परत दीदीकडे गेले, कारण की मला दीदीला घेऊन बाहेर जायचं होतं. आणि या मॅडम झोपायचं तर काय नावच घेत नव्हतं, त्यांना एंटरटेनमेंट पाहिजे होता. मग काय म्हटलं जाऊ देत, भाचीला थोडंसं एंटरटेन करू. डान्स करत बसले होते तिच्यासमोर.
मला दुपारी निघायचं होतं बाहेर जायला आणि आम्ही निघालोय संध्याकाळी 7 वाजता. आणि हा होता माझा आजचा मिनी व्लॉग.